नमस्कार. विद्युत गुरुकुलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. छोटासा व्हिडिओ होईल पण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊन जाईल. कशा पद्धतीने एक फॉर्म्युला घेतलाय की आपल्याला फॅनचे पोल्स माहिती आहे आणि पोल वरून आरपीएम काढायचे. पोल्स वरून आरपीएम काढायचे सोपं एक सूत्र आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आरपीएम आपल्याला काढायचे म्हणून काय केलं, एक फॉर्म्युला वापरला. 120 गुणिले एफ म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी. भारतीय मानांकनानुसार किंवा भारतीय नियमानुसार 50 अशी फ्रिक्वेन्सी आपली कायमस्वरूपी असते. भागिले पोल आले, आपल्याला पोलची संख्या माहित आहे असं गृहीत धरूया, कारण आपण उदाहरणासाठी एक मोटर घेतलेली आहे. मी यानंतर सांगणार की पोल कसे मोजायचे. ओके, तर आपण उदाहरणासाठी काय, आपल्याला पोलची संख्या माहिती आहे, आपल्याला काढायचं आहे आरपीएम. म्हणून आपण फॉर्म्युला केला आरपीएम बरोबर 120 गुणिले फ्रिक्वेन्सी भागिले पोल. आता इथं खाली घेऊया, आरपीएम काढायचे म्हणून काय केलं, 120 हा फॉर्म्युल्यातला शब्द अंक झाला गुणिले फ्रिक्वेन्सी. आपली फ्रिक्वेन्सी आहे 50, म्हणून पोल माहिती आहे. मला माहिती आहे की बाबा याचे 4 पोल आहेत. या स्टेटर म्हणजे हा टेबल फॅन आहे, या टेबल फॅनच्या स्टेटरचे 4 पोल आहेत हे आपल्याला कल्पना आहे, म्हणून आपण भागिले 4 केलं. म्हणजे 6000 भागिले 4 केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळालं 1500. म्हणजे 1500 आरपीएम ची ही मोटर आहे. आता थोडासा व्हिडिओ मोठा करतो, याचं कारण एकाच वेळेला तुम्हाला 2 गोष्टी समजून जातील. दुसरी, मी हायस्पीडची मोटर घेतलेली आहे, त्याचे पोल्स आहेत 2. म्हणजे आपण जर इथं 4 ऐवजी 2 घेतलं तर इथं उत्तर आपल्याला मिळणार आहे 3000 आरपीएम. म्हणजे ज्यावेळेला हायस्पीड फॅन असतो याचं कारण काय की बाबा त्याचा वेग का जास्त असतोय, तर त्याची पोलची संख्या जी आहे ती कमी झालेली असते, 2 झालेली असते. आणि इथं जर पोलची संख्या 4 ऐवजी 2 जर झाली तर तो हाय स्पीडनं काम करणार. ओके, आपल्याला मग जर इथं 2 पोल जर ची मोटर घेतली तर आरपीएम मिळणार आहे 3000, म्हणून ती हाय स्पीडनं काम करेल. आता यानंतर एक छोटासा व्हिडिओ करूया, त्यानंतर आपण बघूया की यामध्ये पोल आपण कशा पद्धतीने मोजायचे. ठीक आहे, थँक्यू.